Look at the example. A financial analyst wants to find out whether inventory turnover influences any company's earning per share in bracket in percent. A random sample of 7 companies listed in a stock exchange was selected and the following data was recorded for each. Companies are A, B, C, D, E, F and G. After that they have given inventory turnover in bracket number of times and earning per share in percent. Find out the strength of association between inventory turnover and earnings per share. Interpret this finding. हे एक्झाम्पलमध्ये आपल्याला रँक दिलेले नाहीत, तर आता आपल्याला त्याच्या रँक कॅल्क्युलेट करावे लागतील. त्या रँक कशा कॅल्क्युलेट करायच्या आपण पाहूया आता. फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ वी विल सी स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट व्हेन रँक्स आर इक्वल. म्हणजे काय आपल्याला दिलेलं आहे की जो दिलेला डेटा आहे की त्याच्यामध्ये दोन रँक इक्वल लेवलच्या असतील तर अशा पद्धतीमध्ये स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट कसा फाइंड आउट करायचा. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की व्हेन रँक्स आर गिवन. मग आता या रँक्स किंवा हा जो दिलेला आपला डेटा आहे त्याच्यापासून आता आपण रँक्स फाइंड आउट करूया. रँक्स फाइंड आउट करताना सर्वात छोटा जो नंबर असेल त्याला आपण काय करणार की रँक 1 अलोकेट करणार. सुरुवातीला जर आपण पाहिलं इन इन्व्हेंटरी टर्नओव्हर 3 इज द स्मॉलेस्ट नंबर, सो वी अलोकेट रँक 1. 3 नंतर 4, 4 रँक 2, 4 नंतर 5. 5 जर पाहिलं आपण इथे तर 2 वेळेस 5 आलेला आहे, म्हणजे इथे रँक अलोकेट होईल 3 आणि इथे रँक अलोकेट होईल 4. किंवा इथे 3 करा, इथे रँक 4 अलोकेट करा, म्हणजे 3 आणि 4, 3 प्लस 4 डिवायडेड बाय 2 आपल्याला भेटेल 3.5. 3.5 3.5 4 झालेली आहे रँक आपली. 1 2 3 4. नेक्स्ट जी रँक असेल 5 6 अँड 7. रँक 1 आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत इन्व्हेंटरी टर्नओव्हरसाठी. आता अर्निंग पर शेअरसाठी आपण रँक अलोकेट करूया. सर्वात छोटी व्हॅल्यू जी आहे ती जर पाहिलं तर दॅट इज 7. सो आपण 7ला रँक 1 अलोकेट करूया. 7ला रँक अलोकेट झाली 1. त्यानंतर 2 8 नंबर आहे, 8 साठी 2, सेकंड 8 आहे 3, 2 प्लस 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपल्याला इथे भेटेल 2.5. 2.5 1 2 3 कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर 9 इज 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 आणि 7. 6 प्लस 7. आता जो रँक आहे, जो नंबर आहे 13, दोघांनाही सेम रँक येईल, पण तसं आपण करू शकत नाही. मग इथे काय येईल 5 झालेला आहे, इथे 6 आणि इथे 7. किंवा तुम्ही अल्टरनेटिव्हली कुठेही रँक चेंज करू शकता. 6 प्लस 7 डिवायडेड बाय 2 इट इज 6.5 अँड 6.5. नेक्स्ट वी विल कॅल्क्युलेट द डिफरन्स. डिफरन्स कसा कॅल्क्युलेट केला जातो. रँक 1 मायनस रँक 2. 2 मायनस 5 इट इज मायनस 3. 3.5 मायनस 4 it is minus 0.5. 6 minus 6.5 minus 0.5. 7 minus 1 that is 6. 5 minus 6.5 minus 1.5. 1 minus 2.5 minus 1.5. 3.5 minus 2.5 that is 1. सो आपल्याला रँक भेटलेला आहेत. इथे आपल्याला डिफरन्स भेटलेला आहे. फाइंड आउट करायचा असतो डी स्क्वेअर म्हणजे रँकचा स्क्वेअर. -3 स्क्वेअर इज 9 minus 0.5 square it is a
0.25, अगेन मायनस 0.5चा स्क्वेअर 0.25 भेटेल, 6चा स्क्वेअर भेटेल आपल्याला 36, मायनस 1.5, 15चा स्क्वेअर 225, सो इट इज 2.25 मायनस 1.5चा स्क्वेअर अगेन 2.25 आणि 1चा स्क्वेअर इज 1. आता आपल्याला फाइंड आउट करायचं समेशन डी स्क्वेअर 1 प्लस 9 10 10 प्लस 46 plus 4 50 and 25, that is 51. Summation d square equal to 51. आता जो फॉर्म्युला आहे when ranks are equal, तर तो फॉर्म्युला थोडासा चेंज आहे रेग्युलर स्पियरमन्स कोरिलेशन कोएफिशिएंट पेक्षा. मग आपण तो फॉर्म्युला पाहूया. जर रँक इक्वल असतील तर स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंटचा फॉर्म्युला काय आहे, तर कॅपिटल आर इक्वल्स टू किंवा रो दोन्हीपैकी काहीही डिनोट करू शकता. इट इज इक्वल्स टू 1 मायनस 6 इंटू समेशन ऑफ डी स्क्वेअर प्लस 1/12 m1 क्यूब मायनस m1 प्लस 1/12 m2 क्यूब मायनस m2 प्लस 1/12 m3 क्यूब मायनस m3 डिवाइडेड बाय n into bracket n square minus 1. So what is already d square तुम्हाला माहित आहे, it is a difference of the square of the difference between ranks. मग n is a number of observations or record, m1 m2 m3 up to mn पर्यंत हा फॉर्म्युला असू शकतो. या केसमध्ये जर पाहिलं आपण आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये, तर त्याच्यामध्ये काय ऑब्झर्व होईल आपल्याला, इफ यू मे नोटेड दॅट व्हॅल्यू 5 ऑफ द व्हेरिएबल एक्स. आता व्हेरिएबल जो एक्स आहे, आता ही जी व्हॅल्यूज आपण पाहिली होती व्हेरिएबल एक्स आणि त्याच्यामधली ही जी व्हॅल्यू 5 किती वेळेस रिपीट झालेली होती, 2 टाइम्स रिपीट झालेली होती. इफ वी लुक ॲट हिअर, जी व्हॅल्यू 5 आहे ती काय झाली, रिपीट झाली. 3.5 3.5 ही व्हॅल्यू 2 वेळेस रिपीट झालेली आहे. सो m1 इक्वल्स टू 2, m2. आता m2 पाहूया. m2 म्हणजे काय, नेक्स्ट रिपिटेशन. नेक्स्ट रिपिटेशन कुणामध्ये झालेलं आहे, y मध्ये. y मध्ये 8 ही व्हॅल्यू किती, 2 वेळेस रिपीट झाली. त्यानंतर सो m2 इक्वल्स टू 2. नेक्स्ट m3 इक्वल्स टू काय, की किती वेळेस रिपीट झाली आणि कोणती व्हॅल्यू रिपीट झाली, 13 ही व्हॅल्यू 2 टाइम्स रिपीट झालेली आहे. सो m3 इक्वल्स टू 2. हिअर वी हॅव रिटन, if you may noted that value 5 of the variable x is repeated twice, m1 equal to 2, and value 8 and 13 of the variable y is repeated twice, so m2 equal to 2 and m3 equal to 2 by applying the formula. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज आपण पुट आउट करूया. फॉर्म्युलामध्ये जर व्हॅल्यू पुट आउट केले, 1 मायनस 6 इंटू समेशन डी स्क्वेअर इज 51 प्लस 1/12 m1 is 2 cube is 8 minus 1 plus 1/12 in bracket m2 cube is 8 minus 1 plus 1/12 m3 cube is 8 minus 1 divided by 7 into 7 square is 49 minus 1. So if we calculate, we get 1 minus 6 into 51 plus 7 divided by 12 plus 7 divided by 12 plus 7 divided by 12 divided by 7 into 48. 1 minus 6 into 51 plus base same आहे, so addition होईल 7 plus 7 plus 7, 21 divided by 12 divided by 336. 1 minus, मग हे जर आपण कॅल्क्युलेशन्स केले तर आपल्याला भेटेल 1 minus 0.9375. it is equals to 0.625. so rho equals to 0.0625.
आणि याच्यावरून आपल्याला जर इंटरप्रिटेशन करायचं असेल तर काय इंटरप्रिटेशन करू शकतो? इट इज अ पॉझिटिव्ह व्हेरी वीक correlation between inventory turnover and earning per share. Thank you.